बातमी पिंपरी चिंचवडमधून. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. एकाच भागामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली. मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास सध्या घेतला जातोय. यासंबंधी संपूर्ण नातेवाईकांची या ठिकाणी आम्ही स्टेटमेंट घेत आहोत. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी वायसीएम हॉस्पिटल आणि त्याचप्रमाणे औंध हॉस्पिटल या ठिकाणी पीएम होत आहे. सर्व संबंधित नातेवाईकांचे जाबजबाब घेऊन यासंबंधी डिटेल चौकशी आम्ही करत आहोत. अशा प्रकारे कोणत्याही प्रकरणामध्ये दारू प्राशन करून किंवा विषारी दारू मृत्यू झाला आहे यासंबंधी कोणत्याही प्रकारची थेट किंवा कोणत्याही प्रकारचा जबाब आमच्या समोर आलेला नाहीये. सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात. माझा सहकारी अविनाश परबत सध्या आपल्या सोबत आहे. अविनाश, फुगेवाडीमध्ये 8 जणांचा मृत्यू झाला. आपण पोलिसांचा बाईट आता ऐकला काही वेळापूर्वी. तर त्यांनी असं सांगितलं की विषारी दारू पिल्यानं यांचा मृत्यू झाला असावा, असा एक संशय म्हणजे प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. काय मृत्यूचं कारण असू शकतं, नेमकं काय घडलंय तिकडे? नक्कीच काल गावामध्ये जे सूचना फलक असतात त्याच्यावर 6 जणांचा मृत्यू झाल्याची जी आहे ती घटना ते नोंद करण्यात आली होती आणि ते एक फोटो जे आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि एकाच भागातून एकाच दिवशी 6 जणांचा मृत्यू झाल्यामुळे जे आहे ती खळबळ उडाली होती. हा जो फोटो आहे हा व्हायरल झाल्यानंतर अनेक ठिकाणी या चर्चांना उदाहरण आलं होतं की या सर्वांचा मृत्यू जो आहे तो विषारी दारू पिल्यामुळे झाला होता. परंतु ह्या चर्चा जशा दिवसभरात वाढत होत्या त्यानंतर जे आहे पोलीस पुढे आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की ह्या पैकी अनेक जणांचा जो आहे तो ते दारू पितच नव्हते, त्यामुळे दारू पिऊन ही घटना झाली नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर काही जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने देखील मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. खरं तर त्यांच्यावर अजूनही पीएम म्हणजे पोस्टमॉर्टम जे आहे ते चालू आहे. परंतु ही घटना चालू असताना जे आहे आज सकाळी पुन्हा 2 जणांचा याच भागातून मृत्यू झाल्याची जी आहे ती घटना समोर आलेली. त्यामुळे जे आहे सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. परंतु पोलिसांकडून सध्या तरी विषारी दारूमुळे जे आहे हे घटना झाली आहे याला नाकारण्यात येत आहे. सध्या त्या सर्व या घटनेचा जो आहे तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोस्टमॉर्टम जे आहे ते सुरू आहे आणि या सर्व घटनांचा नेमका कशामुळे संपूर्ण घटना झालेल्या आहे याचा जो आहे तो खुलासा जो आहे पोलीस देखील करतील अशी अपेक्षा आहे. परंतु सध्या तरी पोलीस या सर्व घटना ज्या आहेत त्या विषारी दारूमुळे झाल्याचं नाकारतायत. नक्कीच. धन्यवाद अविनाश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.